नमस्कार, मी शिवाजी कांबळे। लातूरात पीकविम्यासाठी शेतकरी संघटनेचे चाबूक आपटत ठिय्या आंदोलन। विमा कंपनीच्या अधिकाऱ्याची तंत्रली। कृषी अधीक्षक समजावण्याच्या भूमिकेत शेतकऱ्यांनी जमिनीवर बसवून विचारला जाब। शेतकरी संघटनेचे नेते गजानन बोळंगे यांच्या नेतृत्वात आंदोलन। लातूर जिल्ह्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना केवळ 4 महसूल मंडळात विमा मंजूर झाला आहे। इतर महसूल मंडळातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असताना शेतकऱ्यांना पीकविमा मिळाला नाही। त्यामुळे आज सोमवारी दुपारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन बोळंगे यांच्या नेतृत्वात लातूर येथील कृषी अधीक्षक कार्यालयात चाबूक आपटत आंदोलन केले। गतवर्षी अतिवृष्टीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक पूर्ण खरडून गेले। शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले। मात्र रेणापूर तालुक्यातील पानगाव आणि औसा तालुक्यातील भादा, बेलकुंड आणि जळकोट तालुक्यातील घोणसी महसूल मंडळातील शेतकऱ्यांना विमा मंजूर झाला। इतर महसूल मंडळातील पीक नुकसानीची दखलच घेण्यात आली नाही। याला जिल्हा कृषी कार्यालय आणि ICICI लोंबर्ड विमा कंपनी जबाबदार आहे। त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांचा पीकविमा तात्काळ देण्यात यावा। या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने आज सोमवारी लातूर येथील जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयासमोर दुपारी 12 वाजता आंदोलन करण्यात आले। शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत कृषी अधीक्षक कार्यालयात चाबूक आपटून ठिय्या आंदोलन केले। ICICI लोंबार्ड कंपनीने लातूर जिल्ह्यातून 118 कोटी रुपये पीकविम्याची रक्कम जमा केली आणि 3 महसूल मंडळात 19 कोटी रुपये पीकविमा शेतकऱ्यांना वाटप केला आहे। म्हणजे 100 कोटींचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे, असा आरोप गजानन बोळंगे यांनी केला। यावेळी विमा कंपनीचे प्रभास कुमार, कृषी अधीक्षक राजेंद्र कदम इतर अधिकाऱ्यांची दातखिळी बसली। शेतकऱ्यांनी प्रश्नाचा भडीमार केला तेव्हा कृषी अधीक्षक कदम यांनी आंदोलक शेतकरी कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला। मात्र येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना जर विमा आला नाही तर शेतकरी संघटना ICICI लोंबार्ड कंपनीचा ऑफिस फोडणार असा इशारा शेतकरी संघटनेने शेवटी दिला। या आंदोलनात शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष गजानन बोळंगे, भारतीय किसान सेना मराठवाडा प्रमुख बालाजी सूर्यवंशी, संपर्क प्रमुख दत्ता शिंगडे, तालुका प्रमुख सचिन निकम, युवा शेतकरी तालुका प्रमुख सचिन खसे, व्यंकट बोळंगे, अंगद खलंगरे, दगडू कुसंगे, संगमेश्वर कोराटे, भागवत नागरगोजे, राजकुमार नागरगोजे, नानासाहेब जाधव, बाबू तेके, जगन गवरे, बालाजी तेके, इलाही शेख यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते।